नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण सिरीज. या समर्पण सिरीज मध्ये आपण जिओग्राफी या विषयाचे 2025चा जो राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे त्या पॅटर्नच्या अनुषंगाने कशा स्वरूपामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजे त्याच्यावरती आपण चर्चा करत असतो. बघा, आतापर्यंत आपण खूप इम्पॉर्टंट कंटेंट असतील, टॉपिक्स असतील आणि त्याच्यावरती आयोग कशा स्वरूपामध्ये क्वेश्चन फॉर्म करू शकतो किंवा युपीएससीने आतापर्यंत कसे प्रश्न विचारत त्याच्यावरती आपण व्यवस्थित चर्चा केली. बघा, आजचा जो प्रश्न असेल किंवा आजचा जो टॉपिक असेल, आजचा टॉपिक सुद्धा तितकाच समर्पक असणार आहे किंवा खूप महत्वाचा असणार आहे. कारण की बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की प्रश्न आज कशा स्वरूपामध्ये विचारला गेलाय. बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे की डिस्कस द जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्कम पॅसिफिक झोन. जर तुम्ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी असेल किंवा भूरूपशास्त्रांशी निगडीत जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जड जाणार नाही. बघा, हा जो सर्कम पॅसिफिक झोन आहे ज्याला रिंग ऑफ फायर सुद्धा म्हटलं जातं, बरं का, रिंग ऑफ फायर सुद्धा म्हटलं जातं. हा मुद्दा आपल्याला याच्यातून घेण्यासारखा आहे. आता हा खूप स्टॅटिक म्हणा किंवा टेक्निकल तरी आहे, याच्यामध्ये थेअरी खूप छान आहे, लक्षात येते का, परंतु हा मांडणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला काय करायचंय तर हा जो सर्कम पॅसिफिक झोन आहे याच्या भूवैशिष्ट्यांवरती आपल्याला चर्चा करायची किंवा भूभौतिक वैशिष्ट्यांवरती आपल्याला चर्चा करायची. प्रश्न लक्षात आला. 150 वर्ड्स मध्ये आहे, 150 वर्ड्स मध्ये 10 मार्क्स फॉर हा क्वेश्चन विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या सर्व संकल्पना लक्षात येणं किंवा त्या तुम्हाला समजलेल्या असणं अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही या प्रश्नाला काय करू शकता रे, हात घालू शकता. लक्षात ठेवा, हा जो रिंग ऑफ फायर आहे तो कोणत्या, आता पॅसिफिक झोन या शब्दांवरून तुमच्या लक्षात येईल की पॅसिफिक महासागराशी निगडीत असणारा हा झोन आहे की जो रिंग ऑफ फायर किंवा सर्कम पॅसिफिक झोन म्हणून ओळखला जातो, की जिथं जास्तीत जास्त ज्वालामुखींचे उद्रेक असेल, भूकंप सारख्या घटना असतील की ज्या वारंवार या क्षेत्रात घडत असतात आणि याच घटनांना आपल्याला मुद्देसूदपणे आन्सरमध्ये किंवा उत्तरामध्ये मांडता आलं पाहिजे. आता याचं जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपला अप्रोच कशा स्वरूपामध्ये असला पाहिजे गरजेचं आहे. बघा, आणि या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मॅप सुद्धा ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. बघा, आणि जास्तीत जास्त मॅप ऍज इट इजच तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे असं नाही, पण जो आन्सर चेक करणारे आहेत त्यांना तो व्यवस्थित समजला पाहिजे इतपत जरी ड्रॉ करता आला तरी अतिउत्तम आहे. बघा, याचा अप्रोच लिहिताना तुम्हाला करायचं काय आहे किंवा लिहायचं काय आहे तर इंट्रो मध्ये तुम्ही लिहायचंय हा जो पॅसिफिक झोन आहे, कोणता सर्कम किंवा रिंग ऑफ फायर आहे याच्याबद्दल माहिती लिहा. त्याला रिंग ऑफ फायर सुद्धा म्हणतात. इथं प्रश्न दिलेला नाही, त्यांनी फक्त सर्कम पॅसिफिक झोन हाच मुद्दा फक्त नमूद केलाय तर त्याच्याला रिंग ऑफ फायर म्हणतात असं सुद्धा तुम्ही संबोधू शकता. किती किलोमीटरचं असेल तर 40,000 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली त्याचं डिस्टन्स आहे किंवा लांबीच आहे. अशा प्रकारचे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. कुठून कुठंपर्यंत चालू होतो हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आणि मेन बॉडीमध्ये काय, त्याच्या वैशिष्ट्यांवर, भौतिक वैशिष्ट्यांवरती आपल्याला चर्चा करायची, जसं की क्षेत्रफळ असेल, एरिया त्याचा किती आहे, त्याची रचना कशी स्वरूपाची आहे, ओके, तो कशाशी निगडीत एक्झॅक्टली आहे, ओके, हे प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि शेवटी काय, याचं महत्व काय आहे, या पॅसिफिक झोनचं किंवा रिंग ऑफ फायर या झोनचं महत्व काय आहे, या महत्वावरती कटाक्ष टाकून आपल्याला काय करायचं आहे, उत्तराचा दी एंड करायचा आहे. तर बघूया, सगळ्यात महत्वाचं इंट्रो मध्ये आपण लिहिणार काय. बघा, समोर आहे तुमच्या हा जो पॅसिफिक मधला सर्कम पॅसिफिक बेल्ट आहे, या बेल्टला आपण रिंग ऑफ फायर सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये हा जो पॅसिफिक महासागराच्या बाजूला असणारा, बघा, पॅसिफिक महासागराच्या बाजूचा एक मार्ग आहे इन द सेन्स पॅसिफिक महासागर कोणत्या दोन खंडांच्या दरम्यान आहे हे व्यवस्थित आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे. तर जगाचा मॅप जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जो आशिया खंड आहे, बरोबर का, आशिया, ऑस्ट्रेलिया असेल यांचा जो पूर्व किनारा आहे आणि सोबतच उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांचा जो बरोबर आहे यांचा पश्चिम किनारा आहे, बरोबर का, एकंदरीत सॉरी बरोबर आहे, दोघांचाही पूर्व किनारा असणार आहे किंवा पश्चिम किनारा असणार आहे. सॉरी, आपण मॅप मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा प्रकारे, सॉरी, इकडच्या बाजूचा काय तुमचा आशिया आहे, बरं का, ऑस्ट्रेलिया आणि आशिया म्हणजे हा पूर्व किनारा, आणि सॉरी नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, मीच कन्फ्युज झालो, तर त्याच्यामध्ये त्यांचा पश्चिम किनारा आहे. हा कम्प्लीट कशामध्ये येतो, रिंग ऑफ फायर मध्ये येतो. ओके, रिंग ऑफ फायर मध्ये येतो. हा खूप, ही संकल्पना जी आहे रिंग ऑफ फायरची खूप मस्त आहे, खूप छान आहे अंडरस्टँड करण्यासाठी, किंवा ज्यावेळेस तुम्ही ही थेओरी जेव्हा तुम्ही स्टडी कराल, संकल्पना अभ्यासाल, त्यावेळेस तुमच्या बहुतांश प्लेट टेक्टॉनिक्सच्या संकल्पना क्लिअर होणार आहेत. बघा, थोडं इंट्रो मध्ये आपल्याला अजून काय लिहायचं होतं याच्यावरती आपण चर्चा करू.
बघा इथं तुम्हाला काय पाहायला भेटतील, जास्तीत जास्त सक्रिय ज्वालामुखीच असतील किंवा सारे वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या घटना असतील. सर्व घटना जगाच्या पाठीवरती किंवा पृथ्वीवरती सर्व या रिंग ऑफ फायर मध्येच तुम्हाला वारंवार पाहायला भेटणार आहेत. कुठं बघा, सायबेरियातील बेरिंग सामुद्र धुनीपासून ते न्यूझीलंड पर्यंतच्या आणि चिली किनाऱ्यापासून अलास्का पर्यंतच्या सर्व एवढ्या भागामध्ये हा काय आहे, हा रिंग ऑफ फायर बेल्ट किंवा सर्कम पॅसिफिक बेल्ट पसरलेला आहे. हे लक्षात घेणं अनिवार्य. आणि त्याची लांबी किती आहे, अंदाजित 40,000 किलोमीटर. म्हणजे लक्षात येतोय का, अप्रॉक्सिमेटली 4 खंडांना तो घेतोय, म्हणजे वेढतोय. जसं की पूर्व किनारा कोणाचा सांगितला, ऑस्ट्रेलिया, आशिया खंड आणि नॉर्थ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेचा पश्चिम किनारा, या सगळ्यांना हा काय करतोय, हा रिंग ऑफ बेल्ट वेढतोय. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बघा युरेशियन प्लेट आहे, ऑस्ट्रेलियन प्लेट आहे. आता यामध्ये हे जे क्रॉस दाखवलंय बरोबर का, हे जे क्रॉस तुम्हाला दाखवलेत याला काय म्हणतात रे, रिज म्हणतात. मिड ओशियानिक रिज म्हणा किंवा त्याला तुम्ही रिज म्हणू शकता. तिथं काय आहे, तिथं 2 महासागरीय महासागरीय जी कवच आहेत, ज्याला आपण काय म्हणतो ओशियनिक क्रस्ट म्हणतो. ओके, त्या 2 ओशियनिक क्रस्टांचं काय होतं, तिथं एकमेकांसोबत धडक होते. दोघांची डेन्सिटी सारखी असल्यामुळे उंच पर्वतरांगा तयार होतात की ज्या समुद्रातून वरती डोकं काढतात. ओके, समुद्राच्या खाली त्यांची उंची हिमालयापेक्षा जास्तीत जास्त उंची असणारी काही रिजेस आहेत. आणि त्या माउंटेन रिजेसना इथं सांगितले आणि त्या ज्या भागाशी निगडीत आहेत त्या भागानुसार त्यांना नावं दिले. जसं की साऊथ ईस्ट इंडियन रिज असेल, ओके, इंडियन राईज असेल किंवा रिज असेल. जसं की पेसिफिक अटलांटिक रिज असेल, जिथं पेसिफिक आणि अटलांटिक महासागराची जी कवच आहेत, ओके, महासागरीय कवच आहे, त्यांची धडक होतीये. इथं होते साऊथ ईस्ट एशिया इंडियन राईज आहे. इकडे जर तुम्ही आला तर ईस्ट पॅसिफिक राईज आहे. बरोबर का, हे जे क्रॉस दाखवले ती ओशियनिक रिजेस म्हटलं जातं त्यांना. आणि हा जो रेड कलर दाखवला, हा रेड कलर काय आहे, तर तो रेड कलर आहे रिंग ऑफ फायरचा आहे, ज्याला काय म्हणतात पॅसिफिक, त्याला काय म्हणतात सर्कम पॅसिफिक झोन म्हणतात. बरोबर का मुद्दा. आता याच्यामध्ये काय सगळे मुद्दे जर, आणि सगळ्यात महत्वाचं हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये हे जे रेड कलरचे आहेत ते काय आहेत, मेजर व्होल्कॅनोज आहेत, जिथून व्होल्कॅनिक इरप्शन होतं, ज्याला ज्वालामुखी म्हणतो, जागृत ज्वालामुखी म्हणतो. त्यांची सर्वांची नावं तुम्हाला इथं पाहायला मिळतात. लक्षात येतं का, या प्रत्येक ठिकाणी नाव आहेत. ओके, जसं इथं आता जपान, सगळ्यात जास्त तुम्हाला जपान कशाशी निगडीत दिसतो की जिथं ज्वालामुखीचे उद्रेक जास्त होतात, तर तुम्हाला इथं जपानमधील काही घटक दिलेले आहेत किंवा ज्वालामुखी दिलेले आहेत. सोबत याच्यामध्ये तुम्हाला व्होल्कॅनिक आर्स कुठं आहेत, त्या सगळ्या आर्स दिलेले आहेत. ओके, लक्षात येतंय का, हे सगळे. आता याच्यामध्ये ही जी डॉटेड लाईन दिसते बरोबर, पताका लावल्यासारखी, फॉर एक्झाम्पल हे असे ड्रॉ करून त्याच्यावरती असे छोटे छोटे डोंगर आहेत आणि त्यांना काय केले, असं पताका लावल्यासारखं जोडले. मुद्दा लक्षात येतोय का, त्यांना काय म्हणतात, ते काय आहेत रे, तर ते तुम्हाला आहेत 2 प्लेट जे असतील. जसं की ही बघा, इथं ही प्लेट आहे कोणती, ही भूखंडाची आहे, भूकवचाची प्लेट आहे. आणि इकडे काय रे, सागरी प्लेट आहे. त्या दोघांच्या दरम्यानचं कन्व्हर्जन प्लेट असणार आहे. मग त्या प्लेट कसं करतात, एकमेकांना धडकतायत आणि त्यावेळेस तयार होणारी भूरूप आहेत. त्यामुळे तयार होणारी काय असतील, भूकंप प्रवण क्षेत्र असेल किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी असणारी क्षेत्र इथं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा, त्याच पद्धतीने इथे सुद्धा सर्व घटक त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेत. मॅपवरती तुम्हाला गुगलवरती सुद्धा हा मॅप अवेलेबल आहे. हा मॅप तुम्ही डिटेल्समध्ये चेक करणं आणि त्या अनुषंगाने उत्तर कसं लिहिता येईल याच्यावरती अभ्यास करणं किंवा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता बघूया याच्यामध्ये कोणते घटक, याची वैशिष्ट्य कोणती आहेत आणि आपण त्याच्यामध्ये कसे कसे मुद्दे लिहिलं गेलं पाहिजेत याच्यावरती चर्चा करू. फॉर एक्झाम्पल, हा सर्कम पॅसिफिक जो झोन आहे त्याची निर्मिती कशी झाली आहे याच्यावरती तुम्ही अभ्यास करणं किंवा त्याच्यावरती भाष्य करणे गरजेचं आहे. निर्मितीवरती आलात तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, कन्व्हर्जंट बाउंड्री आणि डायव्हर्जंट बाउंड्री असतात. म्हणजे 2 प्लेट्स एकमेकांना धडकणं किंवा एकमेकांपासून लांब जाणं, याला आपण कन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट बाउंड्री म्हणतो. आता ह्या ज्या बाउंड्रीज आहेत, शक्यतो याच्यामध्ये कॉन्टिनेंटल म्हणजे भूकवच आणि भूकवच, आणि एक महासागरीय, त्याला काय म्हणतात महासागरीय कवच, आणि एक आहे भूकवच, या दोघांच्या मधील सुद्धा बाउंड्रीना आपण म्हणजे ज्या प्रकारे धडक होते हे त्यांचं वर्गीकरण आहे. फॉर एक्झाम्पल, ज्वालामुखींची ही शृंखला की ज्याच्याशी निगडीत जी पर्वतरांगांची निर्मिती ही कशामुळे होते, हे जे महाद्वीप आहेत ज्याला आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणतो, कॉन्टिनेंटल क्रस्ट सीसी, ओके, त्याच्या खाली ही महासागरातील जी लिथोस्फिअर आहे किंवा प्रशांत महासागराच्या सभोवतालच्या बेटांचं काय होतं, इथं पुनरावृत्तीमुळे होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, भूकवच आणि महासागरीय प्लेट
या दोघांच्या कशामुळे, धडकेमुळे, आणि त्या धडकेमध्ये काय होतं तर महासागराची प्लेट काय होतीये, भूकवचाच्या खाली सबडक्ट होतीये. ओके, सबडक्ट होणे, ओके, या क्रियेमुळे निर्मिती होते. हा मुद्दा इथं तुम्ही हायलाइट करणं अनिवार्य आहे. बघा आन्सर मध्ये आपल्याला इथं सगळ्याच प्रोसेसचे म्हणजे डिस्कस करायचे नाहीत, पण आन्सर मध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे, सबडक्शन म्हणजे नेमकं काय असतं, ओके, लिथोस्फिअर म्हणजे काय, हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ओके, कोणत्या कोणत्या दोन प्लेटच्या दरम्यान, प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये कोणत्या कोणत्या दोन प्लेट्स मध्ये तुमच्या धडक होते, कोलिजन होतं, ओके, त्यांचा इम्पॅक्ट कसा आहे, कोणती प्लेट सबडक्ट होते, कोणती प्लेट वरती राहते, कशा स्वरूपाची पर्वतरांगा तयार होतात, हे मुद्दे तुम्ही डिस्कस करणं किंवा हे माहिती असणं अनिवार्य आहे. तेव्हाच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहू शकताय. जसं की हा जो रिंग ऑफ फायर आहे हा प्लेट टेक्टॉनिक्सचा परिणाम आहे, कारण की याच प्लेट टेक्टॉनिक्सच्या कन्व्हर्जंट किंवा डायव्हर्जंट बाउंड्रीच्या ठिकाणीच तुम्हाला ही रिंग ऑफ फायर पाहायला मिळते. कारण की सभोवताली असणारा नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि आशिया आणि ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा आणि या चारही खंडांच्या दरम्यान असणाऱ्या महासागरीय प्लेट, कोणती महासागराची प्लेट तर ती आहे पॅसिफिक महासागराची प्लेट. या पॅसिफिक महासागराची प्लेटची टक्कर कोणासोबत होते तर या चार खंडांच्या भूकवचांसोबत होत असते आणि त्याच्यातून तुम्हाला ही कन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट बाउंड्री प्लेटच्या किंवा प्लेट बाउंड्रीच्या थेओरीज अभ्यासाला मिळतात आणि त्याच्यामधून रिजेस असतील, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल किंवा अर्थक्वेक किंवा भूकंपासारखे घटक तुम्हाला घटना अभ्यासाला मिळणार आहेत. बघूया, हे झाले निर्मितीशी. पुढे बघा ज्वालामुखी आणि भूकंपावरती तुम्हाला भाष्य करणं अनिवार्य आहे, ज्याच्यामध्ये जसं की हा जो पाण्याखालील ज्वालामुखींसह पृथ्वीवरील जेवढे 75% ज्वालामुखी आहेत ते सगळ्या घटना तुम्हाला रिंग ऑफ द फायर या बाजूनेच किंवा या क्षेत्रामध्येच पाहायला मिळणार आहेत. सोबतच जे भूकंप आहेत पृथ्वीवर घडणारे त्यापैकी 90% भूकंप याच मार्गावर आहेत किंवा रिंग ऑफ फायर मध्येच तुम्हाला घडताना दिसून येणार आहेत. आता उदाहरणार्थ काय सांगू शकताय तुम्ही तर युएस मधील माउंट सेंट हेलेन्स अँडीज पर्वतावरील ओजोसडेल सलाडो आणि जपानचे माउंट फुजी हे काय आहेत रे, जागृत ज्वालामुखी आहेत आणि हे भूकंप प्रवण क्षेत्र सुद्धा आहेत. हा मुद्दा तुमचा लक्षात घेणं अनिवार्य आहे. आता बघा पुढं याच्यामध्ये आपण लिहू शकतो स्थान कोणतं आहे. हे जे रिंग ऑफ फायर किंवा सर्कम पॅसिफिक झोन जो म्हटलं आपण त्याचं नेमकं स्थान कुठं असणार आहे त्याच्यावरती मुद्दा आहे. पॅसिफिक महासागराला एकंदरीत वेढलेली ज्वालामुखीची जवळजवळ ही एक सलग साखळीच आहे. बघितलं आपण डायग्राम मध्ये पण मॅपवरती सुद्धा वर्ल्ड मॅप सुद्धा पाहिला आपण. ही जी साखळी कुठं कुठं आहे, उत्तर दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा बघा, पुन्हा काय दिले, ॲलेउटियन बेटांपासून जपानच्या दक्षिणेकडे आणि इंडोनियापासून टोंगा बेटांपर्यंत आणि सोबत न्यूझीलंड सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हा मुद्दा लिहिणं तुम्ही अनिवार्य आहे. जर तुम्ही स्थान नमूद करताय तर स्थान कोणते कोणते आणि हॉटस्पॉट निर्मिती म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे जे रिंग ऑफ फायर आहे हे रिंग ऑफ फायर हॉटस्पॉटचं घर आहे. हॉटस्पॉटचं घर आहे म्हणजे काय तर पृथ्वीच्या आवरणाच्या आत खोलवर असलेलं जे क्षेत्र आहे ज्यामधून उष्णता वाढते हे ठिकाण आहे रिंग ऑफ फायर, म्हणून हॉटस्पॉट सुद्धा म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काय, जिथं आवरण जी पृथ्वीचं भूकवच आहे जिथं ठिसूळ आहे तिथं काय होणार आहे, ऑटोमॅटिकली ही उष्णता वरच्या भागामध्ये खडक वितळण्यास किंवा खडकांना वितळण्यास कारणीभूत ठरते. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि हे जे वितळलेले खडक आहेत हा पुन्हा मॅग्मा बनून जे वितळलेले खडक जे भूकवचा खाली आहेत त्यांना मॅग्मा म्हणतो आणि जेव्हा ते वरती येणार त्यांना आपण लावा म्हणणार आहे. बरोबर आहे का. बहुतेक वेळा ज्वालामुखी तयार करण्यासाठी कवचातील क्रॅक मध्ये हे ढकलले जातात. काय, हे वितळलेले खडक मॅग्मा बनून. मुद्दा लक्षात येतोय का. त्याच्यानंतर आता ज्वालामुखीच्या उदाहरणांची उदाहरण जर घ्यायची झाली तर जपानमधील माउंट फुजी आहे, युएस मधील अलिउटियन बेटा आहेत, बरे का. इंडोनेशियाचं क्राकाटाऊ बेट आहे, सगळ्यात IMP लक्षात ठेवा. ओके, हे बेट असेल इत्यादींचा समावेश आपण याच्यामध्ये करू शकतो. आता द्वीपसमूह बघितलं जर आपण, हा जो सर्कम पॅसिफिक झोन आहे, जपान असेल, फिलिपिन्स, इंडोनेशिया, पॉलिनेशिया, चिली इत्यादी द्वीपसमूहांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. हे घटक याच्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता. आता हे जे बेल्ट आहे रिंग ऑफ फायरचा हा बहुतांश जागतिक ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंपांसाठी प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो. ओके, आणि याचं इम्पॅक्ट काय असेल जर तुम्ही याचं कन्क्लुजन मध्ये लिहिणार असाल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे जे सर्कम पॅसिफिक बेल्ट्स आहेत हे कशासाठी महत्वाचे आहेत तर हा जो ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंप प्रवण क्षेत्र
जे जगाच्या पाठीवरती किंवा पृथ्वीवरती पाहायला मिळत आहेत त्यापैकी बघा ज्वालामुखीच्या उद्रेकापैकी 75% आणि भूकंपाच्या किती रे, भूकंपाच्या 90% भूकंप आपण काय केलं पाहिले तर याच क्षेत्रात आहेत. आणि एकंदरीत ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय, पृथ्वीच्या आतील भागातील जे घटक आहेत अंतर्गत भागाचा किंवा अंतर्गत भाग कसा आहे पृथ्वीचा त्याचा अभ्यास करण्यासाठी ह्या ज्वालामुखींचे उद्रेक महत्वाचे ठरतात. बरं का, ही जी झोन आहे रिंग ऑफ फायरचा हा काही वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं विषय बनतो. आणि सोबतच या झोनचा अभ्यास करण्यामुळं आपल्याला समुद्राच्या तळाचा प्रसार कसा होतोय ओके किंवा या प्रसाराशी निगडीत ज्या थ्योरी आहेत त्या थ्योरी सिद्ध करण्याला आपल्याला काय होतं रे, हेल्प होते किंवा मदत होते. हा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. जे शास्त्रज्ञ असतील किंवा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या सखोल अभ्यासाचा उपयोग आपण काय करू शकतो, नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी आणि त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे उपाययोजना किंवा कार्यक्रम राबवले पाहिजेत यामध्ये सुद्धा आपल्याला काय रे सहकार्य ठरणार आहेत या शास्त्रज्ञांच्या आणि भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा. मुद्दा लक्षात येतोय. अशा स्वरूपामध्ये हा जो प्रश्न होता रिंग ऑफ फायरचा, रिंग ऑफ फायर म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होतीये, कोणते कोणते कंट्रीज किंवा खंड त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हे माहिती तुम्हाला असणं अनिवार्य आहे. त्याचा विस्तार, त्याचं स्थान ओके हे मुद्दे महत्वाचे आहेत. या अनुषंगाने प्रश्न कसा वाटला तुम्हाला आवर्जून कमेंट करा. ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.